गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डब्ल्यू अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सर स्वागत करतोय। आज आपण पाहणार आहोत महिला व बाल विकास विभाग गट ब, गट क आणि गट ड चा 2 ते 3 दिवसापूर्वी निकाल जाहीर झालेला आहे। काही पदांचा परीक्षक अधिकारी आणि संरक्षण अधिकारी गट क चा निकाल फक्त बाकी आहे। त्याचा पण येणाऱ्या 8 ते 10 दिवसांमध्ये मंथ एंड पर्यंत निकाल लागणार आहे। परंतु सर्वात महत्त्वाची बाब आहे, यानंतर तुमची जी प्रोसिजर असणार आहे ती डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे असणार आहे, डेबी करिता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कागदपत्र पडताळणी करिता तुमची कोणत्याही पदाकरिता सिलेक्शन झालेलं असेल किंवा वेटिंग लिस्टला आले असाल तर तुम्हाला सर्वांना बोलवले जाणार आहे। त्याचा दिनांक आणि ठिकाण ते पण अपडेट तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये येणारच आहे, त्यावेळेस मी अपडेट देणार आहे तुम्हाला। त्याच्या अगोदर तुमच्याकडे डॉक्युमेंट आहेत किंवा नाहीत, तुमच्या फाईल मध्ये अपडेट आहेत का, काही डॉक्युमेंट एक्सपायर झालेले आहेत का नॉन क्रिमिनल प्रमाणे, ही जी संपूर्ण लिस्ट डॉक्युमेंटची लिस्ट तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, सांगणार आहे। त्याकरिता तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे। आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। त्या अगोदर डब्ल्यू अकॅडमी मध्ये अंगणवाडी सरळ सेवा भरती किंवा अंतर्गत भरती करिता रेग्युलर बॅचेस 15 जुलैपासून स्टार्ट झालेल्या आहेत। यामध्ये आपल्याला या आयसीडीएस पोषण अभियानाचे सर्व विषय शिकवले जाणार आहेत। जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल, तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव, टेस्ट सिरीज, ई बुक, नोट्स मोफत स्वरूपामध्ये अवेलेबल करून दिले जाणार आहेत। तर याकरिता आपल्याला 8329588625 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। बॅचला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा नोट्स पाहिजेत असतील तर जास्त वेळ न घेता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे महिला व बाल विकास विभाग परीक्षा 2025-2024 मध्ये जाहिरात आलेली होती। नुकताच परीक्षा टीसीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये 3 शिफ्ट मध्ये घेण्यात आलेली एक्झाम आहे। गट ब यामध्ये संरक्षण अधिकारी गट ब आहे, संरक्षण अधिकारी गट क होतं, परीक्षक अधिकारीचे 57 पदे आहे, 72 पदे आहेत, संरक्षण अधिकारी गट क चे 57 पदे आहेत आणि बाकी गट ड चे पण पद आहेत। या सर्व पदांकरिता निवड जी यादी जाहीर झालेली आहे किंवा 2 पदांची नंतर जाहीर होणार आहे, त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं डब्ल्यू अकॅडमी तर्फे हार्दिक अभिनंदन। आता सर्वात महत्त्वाचं आहे, तुम्हाला स्क्रीनशॉट पण काढून घेता येईल। मी सांगेल अगोदर इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट कोणकोणती आहेत। तर यामध्ये 10वीचं प्रमाणपत्र, 12वी प्रमाणपत्र लागणार आहे। यामध्ये 2 असतात, एक बोर्ड सर्टिफिकेट आणि एक प्रमाणपत्र तुम्हाला रिझल्ट लागल्यानंतर मिळत असते। म्हणजे 10वीचे 2, 12वीचे 2 आणि पदवी प्रमाणपत्र 2, एक मार्क मेमो आणि तुमची डिग्री सर्टिफिकेट, असे एकंदरीत 6 सर्टिफिकेट तुमच्याकडे आहेत का ते एकदा चेक करा। ओरिजिनल बोलतोय, ओरिजिनल आणि त्याचे 2 पंच झेरॉक्सचे तयार करून ठेवायचे आहेत। सेल्फ अटेस्टेड, स्वतःच्या सहीनिशी चालेल। त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट गरजेचं आहे, कॅटेगरी मध्ये येत आहे त्यांच्यासाठी जातीचा प्रमाणपत्र। त्यानंतर एनसीएल नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, हे महत्वाचं आहे। चालू आर्थिक वर्षातील आहे का, त्याचे एक्सपायर झालेला आहे का चेक करायचं आहे। जे एक्सपायर झालं असेल तर नवीन काढून घ्यायचं आहे। 8-15 दिवसामध्ये तुम्हाला नवीन मिळू शकते। त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी नाहीये, फक्त एससी आणि एसटी कॅटेगरी मधील जे उमेदवार आहेत त्यांच्याकरिता कंपल्सरी आहे। बाकींना एकतर नंतर काढता येईल किंवा तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला सांगितलं जाईल, डिपार्टमेंट अंतर्गत तुमची कास्ट व्हॅलिडिटी निघेल। त्यानंतर ज्या महिलांचं, ज्या पुरुषांचं लग्न झालेलं आहे, मुलांचं लग्न झालेलं आहे, त्यांना लहान कुटुंब प्रमाणपत्र सबमिट करावं लागणार आहे। आपल्याला अपत्य असो किंवा नसो, असेल तर 1, 2, नसेल तर 0 द्यायचं आहे, टाकायचं आहे। त्यामध्ये कोणती परीक्षेकरिता पात्र आहे। त्यानंतर ज्या महिलांचं लग्न झालेलं आहे त्यांच्याकरिता महत्वाचं आहे की ते मॅरेज सर्टिफिकेट, ओके, नावामध्ये बदल झालेला आहे किंवा गॅजेटमध्ये नोंद झालेली असेल तुमचे सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे। त्यानंतर आधार कार्ड किंवा वोटिंग कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स असेल, 2 व्हीलर 4 व्हीलर यापैकी कोणताही आयडेंटिटी कार्ड तुम्हाला परीक्षेच्या वेळेस किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस लागणार आहे। त्यानंतर 9व्या नंबरला आहे एमएससीआयटी प्रमाणपत्र, तुम्ही उत्तीर्ण झाला आहात, ओरिजिनल लागेल तुम्हाला। त्यानंतर ऍप्लिकेशनची फॉर्मची प्रिंट मी सांगितलं होतं सुरुवातीला, सेव्ह करून ठेवायला नसेल, आणि ऍडमिट कार्डची म्हणजे प्रवेश पत्राची प्रिंट झेरॉक्स असणे गरजेचं आहे। नसेल तर ज्या उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे या ठिकाणी त्यांना लिंक उपलब्ध करून दिली जाणार आहे। लॉगिन आयडी पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला ऍप्लिकेशनची प्रिंट आणि ऍडमिट कार्डची प्रिंट काढता येणार आहे, त्यामुळे काही टेन्शन घेण्याची आवश्यकता या ठिकाणी नाहीये। ओके, म्हणजे कमेंट करतात विद्यार्थी कसं आहे आमच्याकडे नाही, आम्ही काय करायचं आहे, तर त्यासाठीच मी सांगत असतो प्रत्येक विद्यार्थ्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी मिळणार आहे। ओके, तर एवढे साधारणतः हे 11 आणि पहिले 4 ते 5 सांगितले, म्हणजे 15 ते 16 डॉक्युमेंटची लिस्ट आहे आपल्याला सांगितलेली। याच्या व्यतिरिक्त कोणतेही डॉक्युमेंट तुम्हाला लागणार नाही। आणि त्यामध्ये परत एक महत्त्वाचं राहिले पासपोर्ट साईज फोटो। ओके, पासपोर्ट साईज फोटो तुमचे किमान 4 तरी जवळ असू द्या। ओके, हे एक राहिलं होतं ऍडिशनल, त्यामध्ये सांगितलंय तुम्हाला। त्यानंतर स्पेशल मेंटरशिप बॅचेस, अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवा असेल
येणारी पदभरती करिता किंवा अंतर्गतची आलेली आहे शहरी भागाची 272 पदाची पदभरती याकरिता डबल अकॅडमी मध्ये पर्सनल गायडन्सची बॅचेस स्टार्ट झालेले आहेत। यामध्ये तुम्हाला प्रिंटेड नोट्स अंतर्गतचे जर जॉईन करत असाल तर कोणत्याही 2 नोट्स घरपोच दिले जाणार आहे। सरळ सेवेचे जर करत असाल तर 3,500 हजार रुपयाचे नोट्स आपण घरपोच देणार आहोत। त्यासोबतच तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव झूम मीटिंग दर 15 ते 20 दिवसानंतर अरेंज केली जाणार आहे। त्यासोबतच टॉपिक वाईज एमसीक्यू पेपर तुमचे घेतले जाणार आहे, तुमचा फॉलोअप घेतला जाणार आहे। परीक्षेचा अभ्यास कसा करायचा आहे, लक्षात कसं ठेवायचं आहे, कोणते बुक रेफर करायचे आहेत, हे संपूर्ण मार्गदर्शन योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला सिलेक्शन कसं होईल तुमचं याची 100% गॅरंटी या ठिकाणी तुमची घेतली जाणार आहे। तर याकरिता तुम्हाला पर्सनल गायडन्सची बॅच जॉईन करण्याकरिता 8329588625 या नंबरवरती संपर्क करायचा आहे। संपर्क केल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअप किंवा कॉलवरती संपूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे। त्यासोबतच हा व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे। आपण नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे। आपल्या विद्यार्थी मित्र मैत्रिणीपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे। तोपर्यंत तो शेअर झाल्यानंतर सर्वांना कळेल की डॉक्युमेंट कोणकोणते लागणार आहे। सर्वांनी खूप काळजी घ्यायची आहे डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये। जेवढा तुम्ही अभ्यास केला तेवढाच तुम्हाला डॉक्युमेंट पण महत्त्वाचे असणार आहे। ओके, पुनश्च एकदा अकॅडमी तर्फे ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे विविध पदावरती त्यांचं हार्दिक अभिनंदन, त्यांचा शुभेच्छा भावी वाटचालीकरिता। आणि त्यांना परत एकदा आपण पुढच्या महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये वर्धापन दिन आहे अकॅडमीचा, त्यावेळेस प्रोग्राम करिता तुम्हाला सत्कार समारंभाकरिता बोलवण्यात येणार आहे। ओके, थँक्यू।